नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. बघा, ही व्ही नेक ब्लाऊज डिझाईन आहे. याच ब्लाऊजचा समोरचा भाग आज आपण पाहणार आहोत. प्रिन्स कट 13.5 उंची आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी अशी मी मार्जिन करून घेते पूर्ण. ते इथं 14.5 इंचावर मार्किंग केली. आता आपण शोल्डर घेऊयात. प्रिन्स कट आहे, शोल्डर घ्यायचा आहे मला 6 इंच. त्यानंतर आर्म होल घ्यायचे आहे 5.25 इंच. छातीचं माप आहे 32 इंच. चौथा भाग घेतला मी 8 इंचावर. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि 1 इंचावर आर्म होलची गोलाई दिली. आता काय करूयात, आपण खालच्या साईडला पण तेवढेच माप घेऊयात आणि मार्किंग करून घेऊयात. आता ही मार्किंग झालेली आहे आपली छातीची आणि उंचीची. आता आपण इथं प्रिन्स कटचे टक्स द्यायचे आहेत आपल्याला. प्रिन्स कटचा कट घ्यायचा आहे आपल्याला 4 इंचावर, कारण 1/2 इंच आपल्याला हुकपट्टी आणि बटनपट्टीसाठी सोडायचं. त्यानंतर खालच्या साईडला मी 1 इंचावर मार्जिन केलेली आहे बघा. आता जेवढी मार्जिन केलेली आहे तिथं मी लाईन ड्रॉ करून घेते. आता इथे 1.5 इंचाचा भाग मी आखलेला आहे. तो 1.5 इंचाचा भाग आपण समोरच्या साईडला वाढवून घेऊयात आणि तिथून आता ही दुसरी मार्किंग करून घेऊयात. आता तिथं 1.5 इंच वाढवला, मग वरच्या साईडला आपण परत 1 इंच वाढवून घेऊयात, कारण इथे आपला 1 इंच मार्किंग करते वेळेस जातो. आता ही जी लाईन आखलेली आहे शेवटची, याच लाईनिंगहून आपल्याला कटिंग करायची असते. आता उभा टक्स घ्यायचा आहे. प्रिन्स कट आहे उभा टक्स 4.5 इंचावर घेतलेला आहे मी. आणि इथून पण परत एकदा 4 इंच आहे का बघून आखून घ्यायचं. आणि आता इथं आपल्याला गोलाई द्यायची आहे. आता इथं आर्महोलची गोलाई आहे, त्याच्यासमोर मी 1 इंचावर मार्किंग केलेली आहे बघा, आणि एक अर्ध्या इंचावर मार्किंग केलेली आहे. जशी मार्किंग केलेली आहे तसा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे प्रिन्स कटची गोलाई दिली. हा झाला आपला पूर्ण ब्लाऊज आखून. आता आपल्याला कटिंग करायची. तर जसं आखलेलं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे बघा. त्या अगोदर गळ्याचे माप टाकते मी. 3 इंचावर गळा रुंदी घेतलेली आहे मी आणि 5.5 इंचावर गळ्याची उंची घेऊन आपण पूर्ण आखून घेऊयात. आणि इथे गळ्याला गोलाई देऊन घेऊयात. आता हे पूर्ण ब्लाऊज आपला माप देऊन झालेला आहे. कटिंग करून घेऊयात आता. चला तर मग, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलरिंगचे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता हा भाग आपल्याला कसा कट करायचा तो बघा. तर गळ्याची गोलाई कट केली. त्यानंतर दोन्ही भाग वेगवेगळे करून घेते. त्यानंतर आता जो 1.5 इंचाचा भाग कट केलेला आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जो मधला भाग आहे तो साईडला काढून टाकायचा. आता इथं आपल्याला परत हे बघा असं जोडण्यात येतं. तर इथं आपल्याला परत अर्धा इंच आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे आखलेला आहे त्यानुसार. आणि छान असा प्रिन्स कटचा आकार दिला आणि हे 2 भाग वेगवेगळे करून घेतले. तर हे झाला आपला ब्लाऊज कट करून प्रिन्स कट. आता आपण हे ब्लाऊज पीसवरती कट करून अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेऊयात. हे बघा, हे वेगवेगळे भाग ठेवून मी एकमेकावर ठेवून जोडून घेते. परत आता तो दुसरा भाग राहिलेला तोही जोडून घेतलेला आहे. आता आपण शिवायला घेऊयात.
बघा आता हे वरच्या साईडनं पहिले मी जोडून घेत आहे. एकदम हळूवार जोडून घ्यायचं, कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही. परत एक शिलाई मारून घ्यायची यावरती. हा अशा प्रकारे आपला जोडून झालेला आहे. तर हे खालच्या साईडने मी जोडून घेते वरती. हाही कपडा एकदम सावकाश जोडून घ्यायचा, जास्त ओढाताण करायची नाही. आता आपण काय करूयात, हुकपट्टी आणि आय हुकपट्टी लावून घेऊयात. हे बघा 1.5 इंचाची पट्टी कट केली मी हुकाची आणि आय हुकाची 2.5 इंचाची पट्टी कट करून जोडून घेत आहे. कस्टमरच्या मापाच्या ब्लाऊजनुसार कोणत्याही साईडला आय हुकपट्टी आणि हुकपट्टी जोडली जाते. कोणाला डाव्या साईडला सवय असते तर कोणाला उजव्या साईडला हुकपट्टी करायची सवय असते. कस्टमरच्या सांगण्यानुसार आपण ती पट्टी जोडू शकतो. आता ही बघा मी ही पट्टी जोडून घेतलेली आहे हुकाची. त्यानंतर खालचा भाग 1.5 इंचाची पट्टी कट करून मी जोडून घेत आहे. इथे थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवून खालच्या साईडला दुमडावा लागतो आपल्याला. तर हे खालच्या साईडला दुमडून घेऊयात आणि एक शिलाई मारून हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. तर हे भाग आपला एक तयार झालेला आहे. गळ्याची पट्टी जोडून घेतली की आपला हा भाग तयार होतो. आता इथे आपल्याला आय हुक बनवायचे आहे, त्यामुळे मी वरतूनच पट्टी जोडून घेत आहे. जर घरं बनवायची असतील तर खालच्या साईडला जोडावी लागते. हे बघा एकदा दुमडून परत एकदा दुमडून घेते आणि शेवटच्या साईडला शिलाई मारून घेते मी. आता परत एक शिलाई मारून घ्यायची आणि दोन्हीच्या मध्यावर आता आपल्याला आय हुक लावून घ्यायचे आहेत. तर इथं परत 1.5 इंचाची पट्टी कट करून थोडासा कपडा सोडून मी जोडून घेते. यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची परत आणि तो राहिलेला कपडा आतमध्ये फोल्ड करून जोडून घ्यायचा आहे. तर हा कपडा आपण आतमध्ये फोल्ड करून घेऊयात. आता मापाच्या ब्लाऊजनुसार गळा उंची बघून घ्यायची. बघा एकमेकावर ठेवून आहे का व्यवस्थित. मापाचा ब्लाऊज आणि हे व्यवस्थित करून राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा. बघा वरची साईड पण बरोबर येते का तेही बघून घ्यायचं आणि गळ्याला गोलाई देऊन तर इथं आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. दोन्ही भाग मी एकमेकावर ठेवून सरळ करून घेतले. तर एकसारखे झाल्यानंतर ही 1.5 इंचाची तिरकस पट्टी मी कट करून घेतलेली आहे. ती आता डबल फोल्ड करून घेते मी आणि ही गळ्याला जोडून घ्यायची आहे. तर इथे मी पायपिंग करणार नाही आहे, त्यामुळे मी डबल फोल्ड केली. हवी तर तुम्ही एक साईड फोल्ड करून पायपिंग पण करू शकता. तर यावरती एक दाबटीप टाकून ही पट्टी खालच्या साईडला दुमडून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर अशी गळ्याला फिनिशिंग येते यामुळे, कारण याला खूप टिकले आहेत त्यामुळे पायपिंग करायची गरज नाही आहे. इथे आपल्याला आय हुक बनवून घ्यायचे आहेत. तर या भागालाही तशीच पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग आणि शिलाई झालेली आहे. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.